लहान मुलांच्या टिफिनमध्ये ना सीझनल व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड ग्रेन्स हे सगळं देणं खूप जास्त आवश्यक असतं. तर एक असा पदार्थ आहे की जो तिन्ही गोष्टींमध्ये त्याचा समावेश होतो, तो म्हणजे आपला स्वीट कॉर्न म्हणजेच मका. चला तर मग मक्यांच्या दाण्यापासून खूप छान असा पदार्थ आपण आज बनवूया. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मी कच्चेच मके घेतलेले आहे. त्यामध्ये सगळे व्हेजीस टाकून घेतलेले आहे आणि छानपैकी त्याला चॉप केलेलं आहे. म्हणजे चांगलं फाईन असं बारीक करून घेतलेलं आहे. हे बारीक केल्यानं काय होतं ना, की मुलं हे काढू शकत नाही आणि त्यांच्या पोटामध्ये बरोबर ते जातं आणि त्याचा आपल्याला बेनिफिट भेटतो. मग काय करायचं ना, 1 कपाचं बेसन जर घेतलं तर अर्ध्या कपाचा रवा घ्यायचा. असं तुम्ही माप लक्षात घेऊन घ्या. एकाला अर्ध. ठीक आहे. ते मिक्स करायचं. त्याच्यामध्ये आपण जे आता व्हेजिटेबल्स पूर्ण चॉप केले होते बारीक ते टाकून घ्यायचे. बेसिक जे मसाले आहेत, तिखट वगैरे तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा. ते टाकून घ्या सगळं काही आणि छानपैकी मिक्स करून घ्या. आता बघा बिना पाणी टाकता पण तुम्ही याचे ना पकोडे सुद्धा बनवू शकता. म्हणजे हे जे आता कन्सिस्टन्सी तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसते तशी. आणि नसेल तुम्हाला पकोडे बनवायचे तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. ते जे बॅटर आहे ते थोडंसं पातळ करून घ्यायचं म्हणजे पोरिंग कन्सिस्टन्सीचं आणि मग त्याचे अप्पे करून घ्यायचे. तेलामध्ये थोडा मस्तपैकी तीळ टाकून घ्यायचे. कारण की आता सध्या थंडीचं सीझन आहे. पावसाळा म्हटलं की थंड लागतं आणि गरमाहट प्रोव्हाइड करण्यासाठी तीळ खूप जास्त उपयोगी ठरतं. या सेम बॅटरची कन्सिस्टन्सी कमी जास्त करून तुम्ही पकोडे, चिले, अप्पे काहीही बनवू शकता. मी अप्पे बनवले होते, खूप टेस्टी बनले होते. मला खूप आवडले, विनिशाला खूप आवडले. त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगते याच्यासोबत मी सॉसच्या ऐवजी गोड दही दिलं होतं. त्याने टेस्ट आणखीन जास्त एनहान्स झाली. चला तर मग अशा छान छान रेसिपीसाठी मला फॉलो करून घ्या. बाय बाय.